तुम्हाला पण मस्त असा फुगलेला जाळीदार आणि स्पंजी असा ढोकळा पाहिजे आहे का? तर मग मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्वरूची ढोकळा प्रीमिक्स। हे प्रीमिक्स मी घरीच बनवलेलं आहे, त्यामुळे ते अगदी 100% शुद्ध आणि ताजं असं प्रीमिक्स आहे। यामध्ये कोणतीही प्रिझर्वेटिव्ह आणि कोणतेही कलर मी ॲड केलेले नाही आहेत, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, म्हणजे कोणतेच साईड इफेक्ट्स होणार नाहीत। आणि या प्रीमिक्सपासून बनणारा ढोकळा तुम्ही पाहू शकता किती छान असा स्पंजी बनतो। बघा, तुम्ही पाहू शकता ढोकळा प्रेस केल्यानंतर किती छान असा स्पंजसारखा होतो आणि परत त्याच्या पहिल्या स्थितीमध्ये येऊन जातो। अशा पद्धतीने स्वरूची ढोकळा प्रीमिक्स हे इन्स्टंट मिक्स आहे, म्हणजे हे पूर्ण असं रेडी असं प्रीमिक्स आहे। त्यामध्ये काही टाकण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त भिजवायचं आणि बनवायचा ढोकळा। तर या 200 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये कुकरचे 2 डब्बे ढोकळा तयार होतो, म्हणजे 4 प्लेट ढोकळा आपला तयार होतो। तर पाहूया कसा बनवायचा ढोकळा ते। तर सगळ्यात पहिले मी एका भांड्याला तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे। नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये या प्रीमिक्समधलं अर्ध प्रीमिक्स घेतलं आहे, अर्ध आपण ठेवूया, त्यामध्ये आपण दुसरा असाच डबा तयार करूया। तर आता या प्रीमिक्समध्ये मी थोडं थोडं पाणी घालत हे प्रीमिक्स भिजवून घेणार आहे। प्रीमिक्स भिजवताना मिश्रण खूप जास्त फेटायचं नाही, एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं, नाहीतर सोड्याची जी पावर असते ती कमी होते आणि आपला ढोकळा जास्त फुगत पण नाही आणि जाळीदार पण होत नाही। मिश्रण एवढंच पातळ करायचं की जे दुसऱ्या भांड्यामध्ये फक्त ओतल्या जाईल असं, ते जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं, असं थोडं थोडं पाणी घालत मिश्रण भिजवायचं आहे। आणि मिश्रण भिजवणं झाल्यानंतर लगेच ढोकळा बनवायचा, त्याला अर्धा तास झाकून ठेवण्याची काहीच गरज नाही। उलट जर तुम्ही मिश्रण थोडा वेळ राहू दिलं तर त्यातली सोड्याची पावर कमी होईल, मग आपला ढोकळा छान फुगलेला आणि जाळीदार बनणार नाही। आता या मिश्रणामध्ये मी थोडी हळद घेतलेली आहे आणि अर्धी पळी तेल घालायचं आहे। तेलामुळे आपला ढोकळा छान असा मऊसूत होतो। परत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, पण मिक्स करताना जास्त जोरात नाही करायचं। आता हे आपण दुसऱ्या डब्यामध्ये ओतून घेऊ, ज्याला आपण ग्रीस करून घेतलं होतं तेल लावून। डबा थोडा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामधली हवा निघून जाते। आता कुकरच्या बॉडीमध्ये मी तळाशी पाणी घातलं आहे, त्यामध्ये जाळी ठेवली आहे आणि त्यावर हा डब्बा ठेवायचा आहे। कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि गॅसच्या फुल फ्लेमवर आपल्याला कुकर 10 मिनिटं ठेवायचा आहे। आता 10 मिनिटं झाले आणि आपला ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा फुगलेला आपला ढोकळा झाला। आता मी चाकूच्या साहाय्याने ढोकळा आपला झाला की नाही चेक करत आहे। चाकूला काही ढोकळा लागून आलेला नाही, म्हणजे आपला ढोकळा पूर्णपणे झालेला आहे। आता याच्या कडा आपण मोकळ्या करून घेतल्या। आता आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता आपण परत एकदा याच्या कडा मोकळ्या करू आणि एका ताटामध्ये आपण हा ढोकळा काढून घेणार आहोत। पूर्ण थंड झाल्याशिवाय आपला ढोकळा पूर्ण निघत नाही, त्यासाठी थोडासा थंड होऊ द्या, नंतरच आपण हा डब्यामधला ढोकळा काढून घ्या। हे बघा, थंड झाल्यामुळे किती छान असा ढोकळा आपला निघाला आहे। आता याचे आपण काप करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता किती छान असा जाळीदार आणि स्पंजी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे, आणि ते पण फक्त 10 मिनिटामध्ये। आणि पाहू शकता कुकरच्या एका डब्यामध्ये पण किती छान ढोकळा तयार होतो। अशाच पद्धतीने याच प्रीमिक्सच्या राहिलेल्या अर्ध्या प्रीमिक्सपासून पण असाच डब्बा तयार होतो, एक डबा ढोकळा तयार होतो। आणि एवढा स्पंजी असा छान ढोकळा, म्हणजे स्वरूची ढोकळा प्रीमिक्सच्या एका 200 ग्रॅम पॅकेटमध्ये कुकरचे 2 डब्बे ढोकळा तयार होतो, म्हणजे 4 प्लेट ढोकळा तयार होतो। पाहू शकता किती छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा आपला ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे। एवढंच नाही तर एकदम हॉटेलसारखा टेस्टी असा आपला ढोकळा बनलेला आहे। ढोकळा खाल्ल्यानंतर त्याची चव तुम्ही कधी विसरणार नाही। ढोकळा खाल्ल्याने पोट तर भरेल पण मन भरणार नाही, इतका छान असा आपला ढोकळा तयार होतो। मग तुम्हाला पण पाहिजे आहे का एवढा टेस्टी ढोकळा? तर आजच ऑर्डर करा घरगुती ताजं आणि बिना प्रिझर्वेटिव्हचं स्वरूची ढोकळा प्रीमिक्स। ऑर्डरसाठी मी माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा। तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।